मास्टर माइंड सचिन चोरगे स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. अद्भुत फटक्यांचा हा बेताज बादशाह आज काय करामत करेल महत्वाच्या मॅच मध्ये, कशा प्रकारची फाईट देईल. समोर तितकाच नामवंत गोलंदाज, दिवसभरामध्ये या गोलंदाजानं काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. जय, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा जय नावाचा धबधबा राहिलेला आहे. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो, पण पहा सचिन चोरगे स्ट्राईकला आहेत. कधी रौद्ररूप धारण करणारा हा खेळाडू अक्षरशः आपण पाहतो चौकार षटकारांसाठी ओळखला जातो. मनगटामध्ये प्रचंड ताकद, प्रचंड विश्व सामावलेला आहे याच्या खेळीमध्ये. सचिन चोरगे स्ट्राईकला. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा, फाईन लेग मध्ये सचिन चोरगेचा धमाका. सरळ चेंडू डीप फाईन लेग बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. आउटफील्ड वेगवान, चेंडू सीमा पार, 4 रन. आनंद कमी पडेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. काही मिळाला तर तो नशिबाचा भाग असतो, पण मैदानावरती प्रयत्न इतके करा की आज वर बसलेल्या ईश्वराला देणं भाग पडेल. 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू जयचा होता, दुसऱ्या चेंडूवरती सचिन चोरगे बरसलेले आहेत. फाईन लेग मध्ये एक चौकार वसूल करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाच्या वतीनं जय. या बेचा बॉल, वा वा भाई वा. सरळ चेंडू सचिन चोरगे यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. येतोय षटकार. परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं हौसला आसमान को छूने का, उनको परवाह नहीं जमीन पर गिरने की. जबरदस्त बॅटिंग आपण या ठिकाणी पाहतो. सचिन चोरगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे डबल डिजिट मध्ये. 10 धावा धावफलकावरती. एकमेकांवरती अगदी पहा दोन्ही संघ तुटून पडलेले आहेत. जय तयार. यावेळेस जयचं कमबॅक होताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळा. सचिन चोरगे तिथे एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत. एका धावेबरोबरच संघाची धावा संख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ जो मात्र मैदानावरती आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचा दिवस पोहोचलेला. उद्या अंतिम दिवस स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेचा. जय भवानी स्पोर्ट आणि त्याचबरोबर आमचे ऑर्गनायझर कमिटीची एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. आदर्श गाव खाटेकरची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 11 धावा च्या मात्र आतापर्यंत लावलेल्या आहेत. दर्शन शिंदे स्ट्राईकच्या दिशेनं काय करामत करेल. शिवप्रेमी शिरगाव हा संघ आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाजी मार्क वरती जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाच्या वतीनं पुन्हा एकदा जय तयार. फुल ऑफ लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे दूर आणि चेंडूला काढलाय दूर. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. आणखीन एक धमाका येतोय दर्शनच्या बॅट मधून. शानदार चौकार, 4 रन. जय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन मध्ये तिथे तिथे पाहायचंय काय घडलंय. दर्शनचा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होता, थांबवला हा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये. जयचं मला वाटतं हे षटक इथे संपलेलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, शिवप्रेमी शिरगावनं बनवलेले आहेत 15 धावा विदाऊट लॉस. म्हणजे एक चांगला स्टार्ट दिलेला आहे या ठिकाणी. षटक क्रमांक 1 संपलं जाईल. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल. गोलंदाजी मार्क वरती जय गावदेव डोंगर नावे संघाच्या वतीनं सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये दीपक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. आणि पाहायचं आता पहिलं षटक थोडं
अटळ आहे आणि पाहायचं आता कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतो. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळतं आणि गोलंदाजी मार्कवरती दीपकचं मात्र येताना पाहायला मिळतो. वेगासाठी प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज पण तितकाच धुरंधर खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने आहे. नाव आहे सचिन. फ्लॉप लेनचा बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता, समोर उडवायचा होता बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क तिथे झाला नाही. एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे आणि सिंगल बरोबर 16 ह्या धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळतात. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेमध्ये सोमनाथजी खाटेकरे असतील, योगेशजी खाटेकरे असतील, सदाशिवजी खाटेकरे असतील, या मित्रांचं एक जबरदस्त बहरदार आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतो. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आपण पाहिला. एक सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. सिंगल बरोबरच 16 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. शिवप्रेमी सिरगाव प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. म्हणजे विकेट आतापर्यंत आलेली नाहीये. भक्कम स्थितीमध्ये संघ आहे. दर्शन शिंदे स्ट्राईकच्या दिशेनं या नावाची प्रचंड चर्चा आहे आणि पाहायचं आज तो आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी मैदानावरती करेल का. ते दुसऱ्या बाजूने गोलंदाज पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. तो वर्चस्व गाजवेल की दर्शन त्याचं वर्चस्व इथे तोडेल. गोलंदाज तयार. हो हो हो, सुसाट वेग, भन्नाट वेग, काहीच समजलेलं नाहीये. चेंडू डॉट. विकेट किपरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. योग्य लाईन योग्य टप्प्यावरती चेंडू यावेळेस केलेला आहे आणि पहा सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने गेला. म्हणजे टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि पहा हे खाली राहणार चेंडू जज करणं फलंदाजाला तितकं सोपं जात नाही. यावेळेचा चेंडू डॉट आहे. ओ हो हो, हेलिकॉप्टर आणि सरळ लँड होईल डीप मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. 6 धावा दर्शन शिंदेच्या बॅटमधून. जबरदस्त टोला. डीजे तर शरदजी पवार साहेबांच्या वतीनं या षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं प्राइज आहे दर्शनसाठी. दर्शन या कामगिरीसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. हो हो हो, उंच गेला हा चेंडू. संधी उपलब्ध होते. स्वतः गोलंदाज 1 2 3 4 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहे. ड्रॉप दी कॅच. नुकताच षटकार ठोकणारा फलंदाज पुढील चेंडूवरती मोठं जीवनदान. दर्शन शिंदेचा झेल मैदानावरती सोडणं म्हणजे मित्रांनो साक्षात यमाच्या दरबारात डोकावल्यासारखं आहे. या झेलाचं रूपांतर पुढे एका मोठ्या विध्वंसक इनिंग्स मध्ये होऊ शकतं. आणि पहा एक झेल मैदानावरती निसटलेला आहे. एक चूक काय करू शकते क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलेलं आहे. जीवनदान मिळाल्यानंतर काय होतं अनेकदा आपण पाहिलेलं आहे. धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. शिवप्रेमी शिरगाव जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो दीपक. कोलवर टप्प्याचा बॉल जमिनीला समांतर. यावेळेस कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. जमिनीला समांतर चेंडू खेळलेला आहे. दर्शन शिंदेनं एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे 25 या धावसंख्येवरती. शिवप्रेमी शिरगाव विरोधात आपण पाहतो जय गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे या दोन संघांदरम्यान बॅटल रंगलेला आहे. दोन्ही संघ कट टू कट आहेत. दोन्ही संघांनी अनेक स्पर्धा पाहिलेल्या आहेत. अनेक नामवंत स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. म्हणजे असे दोन्ही संघांची आता प्रतिष्ठा इथे पाहायला लागलेली आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये काय घडणार आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मला वाटतं एक चेंडू अजूनही बाकी असावा दीपकचा. फुल टॉस आणि फुल टॉस वरती सचिन चोरगे बॉस सरळ चेंडू फेकून दिला मिड विकेटला. येतोय षटकार. 6 धावा. यस, वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि रिव्ह्यू सर अंपायर्स कॉल आहे की अंपायर्स रेफरल्स आहे की बॅटिंग टीमचा रेफरल्स आहे की बॅटिंग टीमचा रेफरल्स आहे. आपण येतोय तिसऱ्या अंपायर्सकडे. एक्स्ट्रा खेळाडू थोडंसं बाजूला चला आपण. आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो. सागर कापडी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहिजे आता योग्य डिसिजन. त्यामुळे एक्स्ट्रा खेळाडू आपण बसून घ्या. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. अन्याय होणार नाही कारण ही खाटेघरची माती आहे मित्रांनो. या मातीमध्ये कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही. आपण आपल्या डोळ्याला जास्त त्रास देऊ नका. शांत बसून घ्या. PR डिलिव्हरी आज स्पष्टच होतं. थोडासा खाली येणारा चेंडू होता. आणि अगोदरच मला वाटतं फलंदाज सचिन चोरगे क्रीजच्या थोडेसे पुढे येऊन खेळत होते. मागचा पाय क्रीज मध्येच होता आणि तिथे थोडासा खाली येणारा
म्हणजे फ्लाइटेड डिलिव्हरी जितकी फ्लाईट हवी होती बिमरसाठी तितकी फ्लाईट या चेंडूला मिळाली नाही. 6 धावा आलेल्या आहेत 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे तुमच्या प्रत्येक शंकेचं निवारण करण्यासाठी आमचं टेनी क्रिक लाईव्ह इथे समर्थ आहे. सँटी सर म्हटल्यावरती टेलिकास्ट जबरदस्त. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोण येणार आणि गोलंदाजी मार्क वरती अखेर विश्वासाचं बोट इथे दाखवलेलं आहे. धनाजी यावेळेचा बॉल धनाजीचा हा चेंडू ओहो हो नशिबानं साथ दिली दर्शन शिंदेला. सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप सीमा पार 4 रन. बलकावरती 35 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल धनाजी. हो 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 पुन्हा विकेट किपरची चूक. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हटलं तर वावडं नाही. या साबाईचा चौकार 4 रन. खरं तर प्रत्येक क्वालिटीचं संगीत आहे डीजे तुषार यांच्याकडे. विशेष मी अभिनंदन करेल कौतुक करेल. ओ हो यावेळेस तिथे तिथे पाहायचं यस क्लीन बोट. मागचा रेफरन्स तुम्ही गमावलेला आता पुढील रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा कसा असा पंचांसमोर प्रश्न आहे. अंपायर्सला वाटलं तर तो रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता. मागचा रेफरन्स मला वाटतं वेस्ट ऑफ हाईट साठी घेतला होता. एकच रिव्ह्यू आहे आणि तो गमावलेला आहे. आता पुढील रेफरन्स पुढे तुम्हाला द्यायचा कसा असा प्रश्नचिन्ह मैदानावरती आहे. क्लीन बोर्ड झालेला आहे तिथे फलंदाज दर्शन शिंदे आणि विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का जो मात्र यस अंपायर्स डिसिजन का गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. या सागर कापरे सर यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजाची ऍक्शन चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे महत्वाची आहे. पियर डिलिव्हरी फलंदाज OUT दर्शन शिंदे आउट. आलेले आहे आणि 5 शरद पवार साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज 500 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतो. एक सूचना येते या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून. जय भवानी स्पोर्ट काटेकर स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये उद्या ठीक
सकाळी ऑफिशियल्स, कॉमेंटेटर्स आणि आमचे टेक्निशियन, कॅमेरामॅन्स आपण सर्वजण, DJ तुषार आपण देखील 8:30 वाजता या ठिकाणी आपल्या सर्वांची रिपोर्टिंग आहे. त्यामुळं उद्या ठीक आपण सर्वांनी 8:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं. 9 वाजता उद्या पहिला चेंडू पडणार आहे, कारण 12 सामने उद्या आपल्याला खेळायचे आहेत. 43 धावाच्या मात्र धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतो. एक सुंदर फटका, परत एकदा स्कूप या ठिकाणी आपण पाहतो आणि पुन्हा एक चेंडू वैभवच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे की आतमध्ये टप्पा घेतला हे आपल्याला पाहायचंय. काय डिसिजन येतो तिसऱ्या पंचाने, आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. ऑन फील्ड डिसिजन तिथे शक्य नाही आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. दोन चौकार काय अद्भुत खेळलेला, विलक्षण बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. संघाची धावा संख्या 47 वरती जाऊन पोहोचेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज. परत एकदा रिझल्ट तोच, वा भाई वा, येतोय तिसरा चौकार त्याच दिशेनं, 3 चौकार. मला वाटतं सचिन चोरगे या फटक्यांसाठी ओळखला जायचा, पण अलीकडे आता वैभवनं ती कला आत्मसात केलेली आहे. 3 चौकार तिथेच खेळलेले आहेत. आपण मॅच संपल्यानंतर थोडीशी चर्चा वैभव बद्दल बरोबर करू की या फटक्यांसाठी कशा रीतीने प्रॅक्टिस केली जाते. त्यानं पहा सुंदर बॅटिंग मैदानामध्ये केली आहे, म्हणजे असे फटके खेळणाऱ्या रसिकांना आनंद देणार आहेत. ताबलकावरती जाऊयात. 51 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शिवप्रेमी शिरगाव, तर गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल. प्रशांत गोलंदाजी मार्गमध्ये येतो. जयगाव देवस्फोट डोंगर नावे संघाच्या वतीनं काय घडणार आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. अनेक मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये देखील या स्पर्धेला गाठीभेटी देताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल सचिन चोरगे यांच्या बॅट मधून तिथे चेंडू हवेत आणि पाहायचंय काय घडलंय. विकेट येते. फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन. हानी झालेली आहे शिवप्रेमी शिरगाव संघाची. तर धावफलकावरती 51 धावा आहेत. अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्या चेंडूवरती मोठं यश हाताला गवसलेलं आहे प्रशांत यांच्या. तर स्ट्राईकच्या दिशेने नवीन गोलंदाज सतीश शिवप्रेमी शिरगाव संघाच्या वतीने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जयगाव देवस्फोट डोंगर नावे आणि त्यांना फाईट करते शिवप्रेमी शिरगाव. शिरगाव संघाची बॅटिंग आपण मैदानावरती पाहतो. 51ला 2 अशी परिस्थिती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील 5 चेंडूवरती काय घडणार आहे. सतीशसाठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावला, तिथे चेंडू कव्हर करेल. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. शिवप्रेमी शिरगाव जाऊन पोहोचेल 52. तर अजून 4 चेंडूमध्ये किती धावा येणार हे आपल्याला पाहायचंय. 10 येणार, 12 येणार की गोलंदाज इथे वर्चस्व गाजवणार प्रशांत. समोर आपण पाहतो सेट बॅटर वैभव, ज्यानं आल्या आल्या 3 चौकार चे मात्र मैदानावरती ठोकलेले आहेत. यावेळेस पहिला चेंडू त्यानं सरळ बॅटने खेळला, तिथे चेंडू डॉट आला. मागचे 3 चेंडू आपण जर पाहिलं तर उलट्या बॅटने त्याने खेळले होते. सरळ
लॉंग स्टॉप रिझन मध्ये. तर यावेळेस पहिला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, चेंडू डॉट. शेवटच्या षटकामध्ये आपण शांतता पाहतो, म्हणजे एक मापक धावा संख्या 52 उभी राहिलेली आहे धावफलकावरती. म्हणजे अजून किती टार्गेट इथे सेट केलं जाईल. यावेळेचा बॉल पुल केलाय समोरच्या दिशेनं, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे. वैभवच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार, 6 धावा. पाहू शकता आपण हा फटका रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन. काय जबरदस्त टोला लगावला, टायमिंग प्रॉपर त्यानं जुळवलेलं होतं आणि एक सुंदर फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. प्रशांतच्या गोलंदाजीवरती 6 धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड 58 वरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा परत एकदा तिथेच पुन्हा 30 जागा निवडली आणि तिथेच चेंडू पडला. मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी, कलर प्रिंट होती, षटकार. चेंडू खेळायचे आणि तसेच चेंडू, ओहो हो, यावेळेस फाईन लेग मध्ये पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर वैभवच्या बॅटमधून. काय त्याने इनिंग्स इथे खेळलेले आहे. मागचे 3 चौकार आपण पाहिले, 2 षटकार एकाच टप्प्यावरती त्याने खेळलेले आहेत. आणि बा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं पुढे गेलेला आहे. इनिंग्स पहिली संपली जाईल आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 68 शिवप्रेमी शिरगाव 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 69चं आव्हान 24 चेंडूंमध्ये उभं केलेलं आहे जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघासमोर. तर नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल. कुठे जायचं नाहीये कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये, कारण क्रिकेट म्हटलं तर कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची 100% गॅरंटी देणार नाही. म्हणजे ह्या धावांचा पाठलाग इथे केला जाऊ शकतो, पण पाहायचंय त्या प्रकारची कामगिरी आता प्रशांत यांना खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूनं दम दाखवावा लागेल प्रशांत यांना, जो दम त्याने पहिल्या मॅच मध्ये दाखवला होता. पूर्ण शक्तीनं आता एकवटून इथे खेळावं लागणार आहे आणि पाहायचंय काय घडणार आहे, कशा प्रकारची कामगिरी होणार आहे. 69 बनवल्या जातात की रोखल्या जातात. मायक्रोफोनवरती आपण थोडासा बदल करू आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करू. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं समालोचन ज्यांचं ऐकलेलं आहे आपण, दीपवीर बिराडे सरांना, या आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक उद्या अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण सर्व आमचे ऑफिशियल्स अंपायर्स असतील, त्यामध्ये कॉमेंटेटर असतील आणि त्याचबरोबर आमचे 10 क्रिक लाईव्हचे सगळं सर्व कॅमेरामॅन्स टेक्निशियन आपण सर्वांनी ठीक सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, अशी सूचना आमचे योगीजी खाटेकरी सदाशिवजी खाटेकरी ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून येते. याची आपण अंमलबजावणी करा. तर आता मॅचला सुरुवात होईल. दीपकजी दीपवीरजी बिराडे सरांना आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती. या 69चा पाठलाग 24 चेंडूंमध्ये. संधी DJ तुषार.
आलाय, चांगलं बॅकअप आलंय, धाव मिळणार नाही. आघाडीसाठी प्रशांत शेळके आणि त्याच्या सोबत येतो शिवा खुने. 69 धावेचं मोठं टार्गेट या सामन्यात सेट झालेलं आहे. बक्षीस पात्र फेरीची लढत जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. त्यासाठी ही महत्वपूर्ण लढत, निर्णायक लढत. यावेळेला टॉप एज बॉल हवेत, झेलती संधी आणि तिचा स्वीकार. प्रशांत शेळके माघारी परत आहेत. फलंदाज बाद, शून्यावरती पहिला धक्का लागलाय. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे क्रिकेट संघाला. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. बॅटिंगसाठी तानाजी खुने दाखल झालेले आहेत. प्रशांत स्वस्तात माघारी परतलेले. 69 धावेचं मोठं टार्गेट आहे. पार्टनरशिप या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल, भागीदारी आता निर्णायक असेल, महत्वपूर्ण असेल. आजच्या दिवसातील अंतिम लढत बक्षीस पात्र फेरीचा सामना सध्या रंगतोय. दोन्ही टीमनं यापूर्वी 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत, पण पाहायचंय मात्र स्पर्धेतलं आव्हान हा सामना जिंकून कुठला संघ कायम करेल, सुपर 5चं तिकीट कुठला संघ काबीज करेल. दर्शनला मिळतंय पहिलं सुयश, बाद होत आहेत प्रशांत. बॉलर पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्कवर. या वेळेला टॉप एज, फलंदाज बाद. आणि आता फलंदाजाने गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलेला आहे सिरीज. सो टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. थर्ड अंपायर आपल्यासोबत जॉईंट होतील, पाहिलं जातील टाकला गेलेला बॉल, शैली कशी आहे गोलंदाजाची, या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सागर कापडी सर आपल्यासोबत कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट आहेत. अगदी थोड्याच वेळात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. सिरीज फेअर बॉल, योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिले दर्शन. स्टील 1-2 गो, ज्यावर विकेट आली तर विकेट हॅट्रिक कॅरी होईल. जय आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. प्रशांत स्वस्तात बाद झाले तानाजी. आता 3 चेंडू पहिल्या षटकाचे बाकी आहेत. पेवर मध्ये चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. 69 धावसंख्येचं मोठं टार्गेट तुम्ही चेस करताय, मात्र 2 फलंदाज फार लवकर या मॅच मध्ये गमावलेले आहेत. ते जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे क्रिकेट संघानं. नवीन बॅटर जय बिराडे सध्या दाखल होतो स्ट्रायकर एंडला. तर आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर फलंदाज आपण बघत आहोत. जय स्ट्रायकर एंडला दाखल झाल्यानंतर गोलंदाज दर्शन शिंदे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चांगला वेग. हा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा मात्र संपर्क झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी करत असताना आपण बघत आहोत दर्शनला. फुलटॉस बॉल आता गॅप मध्ये आलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. रियाज, चांगलं बॅकअप. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न मात्र शिवानं नकार दिलाय. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. अखेर धावसंख्येची कोंडी आता फोडलेली आहे आणि 5व्या चेंडूवरती मात्र सांघिक धावफलकाचा श्रीगणेश होतो. एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्यानं सध्या स्कोरबोर्डचा शुभारंभ होतोय. 68 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत 19. या वेळेला फुल लेंथ बरोबर खोलात टाकलाय. यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस होतोय. डॉट बॉल, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी दर्शन शिंदेची. अवघी 1 धाव देत महत्वाचे 2 फलंदाज त्यांना बाद केलेले आहेत. तर विजयासाठी आता 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 68 धावेची. 18 चेंडू 68 धावा. उद्या एकंदरीत 11 मॅचचं मोठं शेड्यूल आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या देखील 8 टीम इनॅक्शन असतील आणि क्वालिफाय 4 संघ आपल्याला उद्या पुन्हा एकदा स्पर्धेत परतताना पाहायला मिळतील. ओमसाई आंबेले विरुद्ध प्रावेलेवन अंदे पहिला सामना 9 वाजता सुरू होतोय. जयभारत शिरगा विरुद्ध वेटिंग टीम जे ॲडजस्ट झालेले आय थिंक. हा सामना दुसरा आहे. झापाडे विरुद्ध जनमान बालूक तिसरा सामना आणि मनु स्पोर्ट्स बोरगाव विरुद्ध जनमान उजिवले चौथा सामना. सर्व संघांनी दिलेल्या वेळेच्या
10 मिनिटं अगोदर क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. चांगला बॉल तुषार चोरगे आलाय बॉलिंग मार्कवर. डॉट बॉल. 68 धावेचं अजूनही आव्हान गाठायचंय. एक धाव अवघे धावफलकावर बनलेली आहे. शॉर्ट बॉल यावेळेला समोर स्ट्रोक ऑफर केलाय. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. गुड अटेम्प्ट. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. तिसरीचा प्रयत्न यदापि होणार नाही. 2च धावा आणि 2 धावेसहित सध्या धावासंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा याचबरोबर सध्या पाहायला मिळत आहेत त्या धावफलकावरती. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल थोडी हरकत करत निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. आता वाईट साठी रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. सो टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल सिरीज. चला सागर कापडी सर आपल्या समोर जॉईंट होतील. वाईट साठी आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फेअर बॉल आहे सिरीज. योग्य बॉल मात्र तिसऱ्या पंचांकडून कळवण्यात आलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. माफक 3 धावा धावफलकावर. या वेळेला समोर डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला वार केलाय जयनं. 6 धावा षटकार आणि या षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये 60 धावेची आवश्यकता. 14 बॉल बाकी आहेत. 14 पैकी 10 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. आता पर बॉल 6 काउंट. या कॅल्क्युलेशन या रन्स टार्गेट 69 धावेचं चेस डाऊन करत असताना बनवाव्या लागतील. स्टील 2 टू गो. या वेळेला ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका. चांगलं टायमिंग. चांगलं मिडनिंग. निघालाय बॉल हवाई यात्रेकरता. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. पहिल्या डावात देखील आपण धावा येताना पाहिल्या आणि आता जयला मात्र चांगला सूर सापडलेला. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत. स्कोर सध्या 6 धाब्याने एकूण अंकित होतो तो 15 धावा. 15 ऑन बोर्ड. या वेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे चाललाय. धाव हवी आहे पण नकार दिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. आता बॅकअप आलाय. धाव नाही. डॉट बॉल. याचबरोबर ओव्हर समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकात आपण बघत आहोत. 2 गड्यांच्या मोबदल्यात बनलेल्या आहेत. ते एकंदरीत एकूण 15 धावा आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 54. 54 धावेची अजून आवश्यकता. म्हणजे 12 पैकी 9 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. शिवा खुने सध्या या मॅच मध्ये 2 षटकात हवं तसं योगदान विथ द बॅट देऊ शकला नाही. नॉस्ट्राकरला त्यानं जास्त काळ व्यतीत केलेला आहे पण आता संघर्ष त्याला करावा लागेल. या धावा देखील बनल्या जाऊ शकतात. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. अगदी अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बॉलिंग मार्कवर सिराज दाखल होत आहेत. या गोलंदाजानं आज प्रभावित केलंय. मात्र शिवा खुनेकडे ती क्षमता आहे. ती गुणवत्ता आहे आणि आपल्या गुणवत्तेला त्याला या महत्वाच्या सामन्यात न्याय द्यावा लागेल. टीम संकटात सापडली आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीत संकटमोचक तारणहार कामगिरी करावी लागेल. ते स्ट्रायकर एंडवर बॅटर शिवा खुनेला. 12 चेंडू 54 धावा. धावा बनतायत फक्त तुमच्याकडे ती क्षमता हवी. आउटफील्डचा विचार केला तर बॉल ट्रॅव्हल होतोय. वाऱ्याचा ओघ सध्या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. 12-54. पहिला बॉल चांगली फ्लाइट दिली आहे. अगदी समोरून बॉल उचललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. 11 बॉल आता 54 धावेची आवश्यकता. सध्या धावा स्थिर. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल सडनली राईज होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅक टू बॅक सेकंड डॉट आता टाकलाय. 1 फॉर देवरा कॉल आता गोलंदाजाला देण्यात आलेला आहे.
एका अतिरिक्त उचलीची ताकीद सध्या गोलंदाजाला दिलेली आहे ती ऑनफिल्ड अंपायर कडून. 10 चेंडू, आता 56 धावेची गरज. आणखीन एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. हळूहळू डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढलेली आहे. 9 चेंडू, आता 56 धावा. आता गत्यंतर नाही, प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचा आहे. 9 पैकी 9 षटकार अत्यावश्यक बनलेले आहेत. या बॉलला फ्लिक ऑफ द रिस्ट, स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे घुमा के. शिवाकुनेच्या बॅटमधून षटकार आणि या षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झालेत 21 8 चेंडू आता या सामन्यात बाकी आहेत आणि 8 चेंडूत अजूनही 48 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 8 षटकार, हा कारनामा होईल का, विक्रम होईल का? क्रिकेटमध्ये चमत्काराला नेहमीच नमस्कार केला जातो आणि पाहायचं तो चमत्कार, तो भीम पराक्रम आता होईल का? स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार होतात सिराज. 3 डॉट बॉल, तदनंतर आलेला सिक्सर. आता फुल टॉस, टायमिंग करू शकले नाही. बॅटची कडा घेत बॉल निघालाय मागे, थर्ड मॅनला चकून. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. ते जे क्षेत्र आहे ते धोकादायक क्षेत्र आहे. थोडा उतार आहे त्या बाजूला आणि बॉल तितक्याच वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र चौकारासोबत सध्या धावा धावफलकावर अंकित होत आहेत त्या 25-25. 7 बॉल, आता 44 धावेची आवश्यकता. 7 चेंडूत 44 धावा आहे समीकरण. फुलटॉस बॉल आता फिरवलाय, स्कोर लेगला डीप मध्ये बॅकअप उपलब्ध झालं. एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकात बनला गेला 26 धावा. आता विजयाचं समीकरण अंतिम षटक, अखेरचं षटक. 6 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता. सहा चेंडू 43 धावा. रियाज शेख आता अंतिम षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. इक्वेशन पाहिलं तर थोडा आवाक्याबाहेर केलेला आहे. मात्र पाहिजे सामना किती क्लोज घेऊन जातील शिवा खुने. 6 चेंडू 43 धावा समीकरण. निर्णायक चौथं षटक. बक्षीस पात्र फेरीची लढत. सुपर 5 मध्ये कोण दाखल होणार हा प्रश्न यापूर्वी उपस्थित झालेला आहे. फुल टॉस, मिडलिंग करू शकले नाही. फिल्डर उपस्थित झाले, चांगलं बॅकअप. एकच धाव. अॅक्युरेट थ्रो आलेला विकेट किपर एंडला सिंगल धावेनं सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झालेल्या आपण बघत आहोत ती 27 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 42 धावा. या वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, आणखीन एक फसवा बॉल, डॉट बॉल. सध्या मॅच मध्ये फ्रंट सीटवर आपण बघत आहोत टीम शिवप्रेमी शिरगावला. आणखीन एक डॉट बॉल. थांबले, पॉज घेतला, वेट अँड वॉच. टर्न केलाय बॉल विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार, पण आता अखेर उशीर झालेला आहे. To be completed.
यावेळेला मिड विकेट रिजनकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. धाव हवी होती पण नकार. सामना संपलाय आणि बक्षीसपात्र फेरीत निर्विवाद वर्चस्व राखलंय ते शिवप्रेमी शिरगावनं. याचबरोबर हा सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम शिवप्रेमी शिरगावनं. मनपूर्वक अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव. टफ अँड हार्ड लक. जय गावदेव स्पोर्ट डोंगरनामे. दोन्ही टीम हँडशेक कराडे तदनंतरचं मैदान तुम्हाला सोडायचंय. याचबरोबर आजचा स्पर्धेचा 4था दिवस समाप्त झाला असं आम्ही ऑफिशियली जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार